फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आपण या अगोदर हा टिळक कसा बनवायचा हे पाहिलं होतं। खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी बिगिनर असाल तरी सुद्धा हा टिळक विणू शकाल। तर याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तुम्हाला जर पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी याची लिंक देणार आहे, एकदा नक्की चेक करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रामकृष्ण हरी हे नाव कसं विणायचं हे पाहणार आहोत। तर रामकृष्ण हरी या नावाची आपण तोरणपट्टी बनवणार आहोत। तर ह्या तोरणपट्टीचे मी 3 पार्ट बनवणार आहे। तर आज पहिला पार्ट बनवणार आहे, त्याच्यामध्ये आपण राम नाव कसं विणायचं हे पाहणार आहोत। तर त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे याचे दुसरे पार्ट देखील तुम्हाला बघता येतील। तर जास्त वेळ न करता मी व्हिडिओला सुरुवात करणार आहे। तर आपण तोरणपट्टी बनवायला सुरुवात करूयात। तर इथे मी तोरणपट्टी बनवण्यासाठी हे 2 कलर यूज केलेले आहेत। टिळ्यामध्ये जो येलो कलर वापरलेला आहे तो येलो कलर आणि ग्रीन कलर इथे मी यूज करणार आहे। तर सर्वात अगोदर इथे मी ग्रीन कलर घेतलेला आहे आणि ग्रीन कलरचे आपल्याला काय करायचं, साखळ्या विणून घ्यायच्या आहेत। सर्वात अगोदर एक सिंपल गाठ मारायची आणि आपल्याला टोटल 26 साखळ्या विणायच्या आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26। आता 26 साखळ्या विणल्यानंतर 1 2 3 हे 3 साखळ्या स्किप करायच्या आणि ह्या चौथ्या साखळीपासून आपल्याला खांब विणायला घ्यायचा आहे। तर इथे आपल्याला डबल क्रोशा विणायचा आहे, म्हणजे 3 साखळ्याचा खांब आणि ह्या 24व्या साखळीवर एक खांब। सॉरी 23व्या साखळीवर एक खांब। आता आपल्याला काय करायचं, टोटल ह्या प्रत्येक साखळीवर एक एक खांब विणायचा आहे, म्हणजे टोटल आपले 24 खांब तयार होतील। 23 साखळ्यावरचे 23 खांब आणि 3 साखळ्याचा एक खांब, म्हणजे आपले टोटल 24 खांब तयार होतील। तर मी हा पहिला राऊंड कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते। तर इथे पाहू शकता मी 24 खांब कंप्लीट करून घेतलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, 3 साखळ्या घ्यायच्या, 1 2 आणि 3। तर प्रत्येक राऊंडची सुरुवात करताना आपल्याला 3 साखळ्यांनीच करायची, म्हणजे आपली जी पट्टीची डिझाइन आहे ती व्यवस्थित येते। आता आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक खांबावर एक एक खांब, असे 24 खांबाच्या 2-3 लाईन सुरुवातीला हिरव्या कलरच्या विणून घ्यायच्या आहेत। आणि जर तुम्हाला तोरणपट्टी थोडी जास्त लांब हवी असेल तर तुम्ही 5-6 लाईन देखील करू शकता। जेवढ्या सुरुवातीला आपल्याला ह्या ग्रीन कलरच्या लाईन केलेल्या आहेत तेवढ्या शेवटी सुद्धा करायच्या आहेत। तर इथे मी आणखीन 3 लाईन करून घेणार आहे आणि 3 लाईन केल्यानंतर आपण येलो कलरने विणायला सुरुवात करणार आहोत। तर सुरुवातीला मी या 3 लाईन कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते। तर इथे पाहू शकता मी 4 लाईन कंप्लीट करून घेतलेल्या आहेत, 1 2 3 4। आता आपण पिवळ्याने विणायला सुरुवात करणार आहे। तर 5व्या लाईनसाठी मी इथे 3 साखळ्या घेतलेल्या आहेत। 3 साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही साइडने रेष विणून घ्यायची आहे। तर ती रेष कशी विणायची आता हे पाहणार आहोत। तर सर्वात अगोदर 3 साखळ्याचा एक खांब आणि आणखीन आपल्याला 2 खांब विणायचे आहेत। 1 2। तर हा जो तिसरा खांब आहे, तर हा तिसरा अर्धा खांब विणायचा आहे। इथे आपण येलो कलर जॉईंट करणार आहोत। तर या पद्धतीने आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे आणि हा हिरवा कलर ओढून घ्यायचा आहे। सोबतच आपल्याला धागे हायर करत जायचं आहे, म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येते, धागे कुठेही दिसत नाहीत।
तर आता आपल्याला काय करायचं आहे, पुढचे 18 खांब पिवळ्या कलरने विणायचे आहेत. एक, दोन, तीन. तर असे मी 18 खांब पिवळ्या कलरने विणून घेते. सोबतच धागे सुद्धा आपल्याला हायर करत जायचं आहे. तर इथे पाहू शकता मी 18 पिवळ्या कलरचे खांब करून घेतलेले आहेत आणि हा 18वा खांब अर्धा घ्यायचा. आता हा जो धागा आहे हा मागे सोडायचा आहे. परत आपल्याला हायर करत जायचं आहे दुसऱ्या लाईनला. मागे सोडल्यानंतर जे वरचे 3 खांब आहेत ते 3 खांब मी विणून घेणार आहे. 1, 2 आणि 3. 3 खांब विणल्यानंतर परत 3 साखळ्या घ्यायच्या. 3 साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे 24ला 24 खांब हिरव्या खांबानीच कंप्लीट करायचे आहेत आणि सोबत हा धागा हायर करत आपल्याला इथपर्यंत न्यायचा आहे आणि इथे आल्यावर मागच्या साईडला सोडून द्यायचा आहे. तर मी ही लाईन कंप्लीट करते आणि नंतर दाखवते. तर इथे पाहू शकता मी हिरव्या कलरची लाईन कंप्लीट करून घेतलेली आहे आणि हा पिवळ्या कलरचा धागा सुद्धा मी इथपर्यंत आणलेला आहे. आता इथे 3 साखळ्याचा 1 खांब घातल्यानंतर त्याच्या पुढच्या 2 खांबावर आपल्याला 2 खांब घालायचे आहेत. 1 आणि दुसरा अर्धा म्हणजे 3 खांब आपले तयार होतील. आणि आता आपल्याला परत काय करायचं आहे, हा येलो कलरचा धागा जॉईंट करायचा आहे आणि येलो कलरचा धागा जॉईंट केल्यानंतर परत आपल्याला 18 खांब हे पिवळ्या कलरने घालायचे आहेत आणि 18 खांब पिवळ्या कलरने घातल्यानंतर पुढचे 3 खांब आपल्याला हिरव्या कलरने घालायचे आहेत. तर मी ते 18 खांब घालून घेते आणि नंतर दाखवते. तर इथे पाहू शकता हा 18वा खांब घालून झालेला आहे. आता परत आपल्याला हिरवा कलर जॉईंट करायचा आहे आणि हिरवा कलर जॉईंट केल्यानंतर परत 3 खांब आपल्याला हे हिरव्या कलरने घालायचे आहेत. 1, 2 आणि हे 3. आता परत दुसऱ्या राऊंडसाठी आपल्याला 3 साखळ्या घ्यायच्या. 3 साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे. तर इथे पाहू शकता ह्या 2 लाईन आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, हिरव्या कलरच्या, तर आपल्याला 3 लाईन हिरव्या कलरच्या घालायच्या आहेत आणि नंतर आपल्याला राम हे अक्षर लिहायला सुरुवात करायची आहे. तर इथे मी हा येलो कलरचा धागा जॉईंट करणार आहे. तुम्ही हवं तर असंच हायर करून 3 लाईन घेऊ शकता, पण मी इथेच कट केलेला आहे. तर 3 लाईन मी हिरव्या कलरच्या करून घेते. तुम्हाला जर छोटी तोरणपट्टी हवी असेल तर तुम्ही 1 लाईन हिरव्या कलरची बनवून लगेच राम नाव विणायला सुरुवात करू शकता. तर मी अगोदर हे 3 लाईन कंप्लीट करून घेते आणि नंतर आपण राम नाव विणायला सुरुवात करूयात. तर इथे पाहू शकता मी 3 लाईन कंप्लीट करून घेतलेल्या आहेत हिरव्या कलरच्या. आता आपल्याला राम नाव काढण्यासाठी सुरुवात करायची आहे. त्या अगोदर इथे मी 6 सिंगल क्रोशे हिरव्या कलरने घेतलेले आहेत. आता 6 सिंगल क्रोशे घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पिवळा कलर जॉईंट करायचा आहे या पद्धतीने आणि नंतर 2 आपल्याला पिवळ्या कलरने सिंगल क्रोशे विणून घ्यायचे आहेत या पद्धतीने. 1 आणि हा दुसरा अर्धा. परत आपल्याला हा हिरवा कलर हायर करत जायचा आहे, पिवळा कलर हायर करत जायचा आहे आणि हिरव्या कलरने विणायचा आहे. 2 पिवळ्या कलरने घातल्यानंतर आपल्याला 4 हिरव्या कलरने घालायचे आहेत. 1, 2, 3 आणि हा चौथा अर्धा. परत आपल्याला हिरवा कलर हायर करायचा आहे आणि आता आपल्याला येलो कलरने 8 विणायचे आहेत. 1, 2,
3 4 5 6 7 आणि आता आपल्याला हा 8वा अर्धा विणायचा आहे आणि येलो कलर मागे सोडून आपल्याला राहिलेले 4 आपल्याला ग्रीन कलरने विणायचे आहेत. 1 2 3 आणि 4. आता परत 3 साखळ्याचा एक खांब घ्यायचा आणि हे 4 हिरव्या कलरने विणून आपल्याला पलटून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता, इथे मी 4 हिरव्या कलरने विणून घेतलेले आहेत. आता 4 हिरव्या कलरने विणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 2 येलो कलरने विणायचे आहेत. 1 आणि 2. 2 येलो कलरने विणल्यानंतर आपल्याला परत 3 ही हिरव्या कलरने विणायचे आहेत. 1 2 आणि 3. तिसरा अर्धा परत आपल्याला 2 येलो कलरने विणायचे आहेत. 1 आणि दुसरा अर्धा. आता आपल्याला काय करायचं आहे, 5 ग्रीन कलरने विणायचे आहेत. आणि जेव्हा आपण ग्रीन कलरने विणतो तेव्हा येलो कलर आपल्याला काय करायचा आहे, हायर करत जायचा आहे. आणि जेव्हा येलो कलरने विणतो तेव्हा ग्रीन कलर आपल्याला हायर करत जायचा आहे. 2 3 4 आणि हा 5वा अर्धा. आता परत आपल्याला येलो कलरने 2 विणायचे आहेत. 1 आणि हा दुसरा अर्धा. आता ही आपली रेष आहे, इथपर्यंत आलं की आपल्याला येलो कलर मागे सोडायचा आहे दुसऱ्या लाईनसाठी. आता परत आपल्याला पुढचे हे 6 हिरव्या कलरने विणायचे आहेत आणि दुसऱ्या लाईनचे सुद्धा 6 हिरव्या कलरने आपल्याला विणत परत यायचं आहे. तर इथे मी कंप्लीट करून घेते. तर इथे पाहू शकता मी 6 हिरव्या कलरने घेत डबल वापस आलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, पुढचे 9 येलो कलरने विणायचे आहेत. तर इथे मी 9 खांब येलो कलरने विणून घेते. तर 9 येलो कलरने विणल्यानंतर इथे 3 आपल्याला ग्रीन कलरने विणायचे आहेत. 1 2 आणि हे 3 ग्रीन कलरने विणल्यानंतर परत आपल्याला हे 2 येलो कलरने विणायचे आहेत. आणि आता हा ग्रीन कलरचा धागा मागे सोडायचा आहे आणि हे समोर उरलेले 4 आपल्याला हिरव्या कलरने विणायचे आहेत. आणि हे 4 हिरव्या कलरने विणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पुढच्या लाईनला 16 हिरव्या कलरने विणायचे आहेत. तर मी हे 4 कंप्लीट करून घेते आणि पुढच्या लाईनला 16 हिरवे खांब घालून घेते. तर इथे 16 खांब विणून झाल्यानंतर परत आपल्याला 2 खांब येलो कलरने विणायचे आहेत. 1 आणि हा दुसरा अर्धा. आता परत मी हे समोर राहिलेले 6 खांब हिरव्या कलरने विणून घेते. तर हे आपलं र तयार झालेलं आहे. आणि परत हे 6 खांब हिरव्या कलरने विणून घेतल्यानंतर दुसऱ्या लाईनमधले 6 खांब सुद्धा आपल्याला हिरव्या कलरने विणून घ्यायचे आहेत.
तर इथे मी इथपर्यंत कंप्लीट करून घेते. तर इथे पाहू शकता हे 6 खांब झाल्यानंतर मी दुसऱ्या राऊंडचे सुद्धा 6 खांब हिरव्या कलरने घालून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, पुढचे जे 14 खांब आहेत ते आपल्याला येलो कलरने घालायचे आहेत आणि हा हिरवा कलर हायर करत घ्यायचा आहे. 1 2 3 4 5 6 7. तर मी हे 14 खांब कंप्लीट करून घेते. तर इथे मी 14 खांब कंप्लीट करून घेतलेले आहेत. आता परत येलो कलर आपल्याला मागं सोडायचा आहे आणि समोरचे 4 खांब ग्रीन कलरने कंप्लीट करून घ्यायचे आहेत. 1 2 3 आणि 4. आता परत 3 साखायचा एक खांब घेऊन आपल्याला पलटून घ्यायचा आहे आणि पलटल्यानंतर आता परत आपल्याला 16 खांब हे ग्रीन कलरने घालायचे आहेत आणि सोबत हा धागा हायर करत आपल्याला इथपर्यंत घेऊन जायचा आहे. तर मी इथे 16 खांब घालून घेते. तर इथे पाहू शकता मी 16 खांब घालून घेतलेले आहेत. आता परत आपल्याला काय करायचं आहे, परत 2 पिवळ्या कलरने घालायचे आहेत. 1 आणि हा दुसरा अर्धा. परत हा पिवळा कलर मागे सोडायचा आहे आणि आता आपल्याला ह्या लाईनमधले 6 खांब हिरव्या कलरने घालायचे आहेत आणि दुसऱ्या लाईनमध्ये सुद्धा 6 खांब हिरव्या कलरने घालून घ्यायचे आहेत. तर इथपर्यंत मी कंप्लीट करून घेते. तर इथे मी 6 खांब हिरव्या कलरने कंप्लीट करून घेतलेले आहेत. आता परत आपल्याला 2 हे येलो कलरने घालायचे आहेत. 1 2. आता परत आपल्याला 5 हिरव्या कलरने घालायचे आहेत. 1 2 3 4 आणि हा 5वा अर्धा. 5 येलो कलरने घातल्यानंतर परत आपल्याला 6 हे पिवळ्या कलरने घालायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. 6 येलो कलरने घातल्यानंतर हा 6वा अर्धा घालायचा. हा येलो कलरचा धागा सोडायचा आणि हे पुढचे 5 आपल्याला हिरव्या कलरने घालायचे आहेत आणि दुसऱ्या लाईनमधले सुद्धा 5 आपल्याला हिरव्या कलरने घालून घ्यायचे आहेत. तर मी एवढं कंप्लीट करून घेते. तर इथे पाहू शकता मी 5 हिरव्या कलरने घातलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, 2 येलो कलरने घालायचे आहेत. 1 आणि हा दुसरा अर्धा. 2 येलो कलरने घातल्यानंतर 2 आपल्याला हिरव्या कलरने घालायचे आहेत. 1 आणि हा दुसरा अर्धा. परत आपल्याला 2 येलो कलरने घालायचे आहेत. 1 तर हा दुसरा अर्धा मी पिवळ्या कलरने विणून घेतलेला आहे. आता परत आपल्याला काय करायचं आहे, ही 5 डबल क्रोशे हिरव्याने विणायचे आहेत. 1 2 3 4 आणि हा 5वा अर्धा. आता परत आपल्याला 2 येलो कलरने विणायचे आहेत.
एक आणि हा दुसरा अर्धा. आता काय करायचं आहे, हे समोरचे जे सहा खांब आहेत, हे 6 खांब आपल्याला हिरव्या कलरने कंप्लीट करायचे आहेत आणि दुसऱ्या लाईनचे सुद्धा 6 खांब हिरव्या कलरने कंप्लीट करून घ्यायचे आहेत. तर इथे पाहू शकता मी 6 खांब येलो कलरने कंप्लीट करून घेतलेले आहे. आता आपल्याला 6 खांब मी हिरव्या कलरने कंप्लीट करून घेतलेले आहेत. आता पुढचे 13 खांब आपल्याला हे येलो कलरने कंप्लीट करायचे आहेत. तर इथे मी 13 खांब कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते. तर इथे पाहू शकता 13वा अर्धा खांब मी कंप्लीट करून घेतलेला आहे. आता पुढचे जे 5 खांब आहेत ते 5 खांब आपल्याला हिरव्या कलरने घालायचे आहेत आणि हे 5 खांब घालून घेतल्यानंतर दुसऱ्या लाईनचे आपल्याला 9 खांब हिरव्या कलरनेच घालायचे आहेत. तर इथे मी ही लाईन कंप्लीट झाल्यावर दुसरे 9 खांब घालून घेते. तर इथे पाहू शकता मी 9वा अर्धा खांब घालून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, पिवळे आणि 2 खांब विणून घ्यायचे आहेत. एक आणि हा दुसरा अर्धा. परत त्यानंतरचे 5 खांब आपल्याला हे ग्रीन कलरने घालून घ्यायचे आहेत. एक, 2, 3, 4 आणि हा 5वा अर्धा. परत आता आपल्याला 2 खांब हे पिवळ्याने कंप्लीट करून घ्यायचे आहेत. एक आणि 2, दुसरा अर्धा. आता हे समोरचे 6 खांब आपल्याला हिरव्याने कंप्लीट करायचे आहेत आणि दुसऱ्या लाईनचे सुद्धा 6 खांब हिरव्यानेच कंप्लीट करून घ्यायचे आहेत. तर मी 2 लाईन कंप्लीट करून घेते. तर इथे पाहू शकता मी 6वा अर्धा खांब हिरव्याने कंप्लीट करून घेतलेला आहे. आता येलो कलरची लोकर आपल्याला जोडून घ्यायची आहे आणि येलो कलरने आपल्याला पुढचे 14 खांब विणून घ्यायचे आहेत. एक, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि हा 14वा अर्धा खांब विणून घेतलेला आहे. आता पुढचे 4 खांब आपल्याला ग्रीन कलरने विणायचे आहेत आणि दुसऱ्या राऊंडमधले आपल्याला पहिले 16 खांब ग्रीन कलरने विणून घ्यायचे आहेत. तर इथपर्यंत मी दुसरा राऊंड कंप्लीट करून घेते. तर इथे पाहू शकता मी 16 खांब कंप्लीट करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर जे हे 2 खांब आहेत ते 2 खांब आपल्याला ग्रीन कलरने कंप्लीट करायचे आहेत. एक आणि हा दुसरा अर्धा. आणि परत आता राहिलेले जे 6 खांब आहेत ते 6 खांब आपल्याला अशा ग्रीन कलरने कंप्लीट करून घ्यायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. तर हे पाहू शकता मैत्रिणींनो, आपलं हे राम नाव कंप्लीट झालेलं आहे. तर याच्यानंतर आपल्याला इथं जसे आपण 3 लाईन विणल्या होत्या 1, 2, 3,
तशाच इथे सुद्धा आपल्याला 3 लाईन ग्रीन कलरने विणायच्या आहेत. तर प्रत्येक राऊंडच्या सुरुवातीला आणि शेवटी आपण 3-3 लाईन ह्या कंप्लीट करून घेणार आहेत ग्रीन कलरच्या. तर आजचा हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.